नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मात्र अंजली ही अर्णवावर खूपच चिडते. कारण आता चोरून ह्या वल्लरीने आता ह्या दोघांची कळ लावलेली असते आणि म्हणते की चोरून मात्र आता ते आपल्या बाळाला भेटायला आले होते. तर अंजलीला खूप राग येतो. अंजली मात्र आता अर्णवच्या कानामागे देते. तेव्हा आता सगळ्यांना एक धक्काच बसतो आणि आता अविनाश मामा म्हणतो की बघा, बाळ रडत आहे आणि अंजली बाळाला सुद्धा आवडलं नाही की तू मामाला मारलं म्हणून. तेव्हा आता बाळ जोरजोराने रडायला सुरुवात करते. अंजली सुद्धा खूप रडत असते आणि आता आजी म्हणते की अरे बघा, तुम्ही शांत व्हा, बाळ सुद्धा रडत आहे. आणि त्याच वेळेस आता ईश्वरीला राहवत नाही. ईश्वरी म्हणते की थांबा ताई, प्लीज मला बाळाला घेऊन द्या आणि त्याला शांत करून द्या. तेव्हा आता वल्लरीचा खूपच जळफळाट होतो, कारण वल्लरीनेच हे सर्व कारस्थान केलेलं असतं. आता मात्र ईश्वरी बाळाला घेते आणि जेव्हा आता बाळ शांत होते तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई बघितलंस का. मात्र मामीने बाळाला घेतलं आणि बाळ लगेच शांत झालं. तेव्हा आता ईश्वरी बाळाला घेऊन आता अर्णवकडे येते आणि म्हणते की बघ मामा आहे मामा. तर आता अर्णव ताईला म्हणतो की बघ, आमच्यामध्ये सुद्धा एक वेगवेगळं असं बॉन्डिंग आहे. कारण बाळाला सुद्धा कळतं की सगळ्यात जास्त जेव्हा तुझ्यासोबत कोण होतं तर आम्ही होतो, आणि तू तर आम्हाला सांगतेस की आम्ही दोघांनी त्याचा चेहरा बघायचा नाही म्हणून. असं कधीही नाही होऊ शकत, कारण बाळाचे मामा मामी आहे तर ते बाळापासून कधीही दूर नाही राहू शकत, कारण ते दोघंही आहेत तर त्याच्याशिवाय नाही जगू शकत. आता वल्लरीचं खूपच जळफळाट होतो. वल्लरी लगेच म्हणते की अरे 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 डॅम्बिश मुलगी, आणि लगेच ईश्वरीकडून बाळाला घेते. आतापासूनच मामा मामीची बाजू घेणार आहेत का आणि काय, असं मात्र आता मुद्दाम बाळाशी बोलण्याचं नाटक करत असते. तेव्हा आता ईश्वरीच्या सगळं काही लक्षात येतं की हे सगळं मामीने केलेलं आहे. तर तेव्हा आता ईश्वरी अर्णवला वचन देते की हे ज्याने कोणी केलेलं आहे म्हणजे मामीने, तर मी त्याला नाही सोडणार, त्याला जन्माची अद्दल घडवेल म्हणजे घडवेलच. तेव्हा आता ईश्वरीने मामीला ओळखलेलं असतं आणि मामीविषयी मात्र आता ईश्वरी सगळे काही पुरावे शोधून काढणार असते. तर नक्की पुढे काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.